हो, 26 नोव्हेंबर हा संविधान हा प्रमुख विषय घेऊन 9 मेला रिलीज होत आहे. तर मला वाटतं की निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांनी संविधान ही किती संवेदनशील गोष्ट आहे आपल्या देशासाठी, तर ती विषय घेऊन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर प्रयत्न केलेला आहे. लोकांना संविधानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी प्रत्यक्षात तसं पाळावं आणि तशा पद्धतीने आजूबाजूला पण लोकांनी वागावं, या पद्धतीचा मेसेज घेऊन एक फिल्म आली आणि ती रिलीज होती. तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. विषय अतिशय चांगला आहे. सगळ्यांनी, कलाकारांनी सगळ्यांनी कामं चांगली केली, डिरेक्शन चांगलं झालेलं आहे, निर्मात्यांनी कुठेही काय कमी पडू दिलेलं नाही. तर अशा वेळेला मराठी चित्रपटचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी पण त्याच्यावर भरभरून प्रतिसाद द्यावा अशी तुमची इच्छा आहे आणि त्यांनी थिएटरमध्ये जाऊन प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा. संविधानाच्या बाबत ही गोष्ट आपल्या देशाला एक प्रत्येकाचा हक्क देऊन गेले, तर तो संविधान एक राज्य कसं चालवावं आणि त्याला काय नियम असावे आणि ते कसे पाळावे, आणि त्याच्यात जर तुम्ही नीट वापरले नाही तर त्याचे नुकसान पण काय होईल, इतक्या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांचे दृष्ट आदमी आपल्याकडे होऊन गेलेला आहे. त्यांनी हे सगळं दिलेलं आहे आणि त्याच्याकडं सगळ्याच कित्येक लाखो पद्धतीनं म्हणजे दुर्लक्ष होत आहे आणि काहीच पोटावर मोजण्या एवढी लोक ते मानतायत की संविधान महत्वाचं आहे. त्यातली ही फिल्म आहे, त्यातले आम्ही सगळे कलाकार आहोत, दिग्दर्शक आहोत. संविधान हे अवश्य थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला पाहिजे. सिनेमाचं नाव आहे 26 नोव्हेंबर. पण सर, सध्या देशात आपल्या आजूबाजूला सतत फसवणूक करणाऱ्याच लोक जास्त झाले, अगदी आजूबाजूला. म्हणजे ह्या चॅनलला हे चॅनल फसवणूक करतोय, त्या चॅनलला तो चॅनल, त्या पेपरला ते पेपर, तो माणसाला तो माणूस, ह्या शिपायाला हा शिपाई, ह्या अधिकाऱ्याला तो अधिकारी, असे आपल्या बाजूला सतत एकमेकाची फसवणूक करणारी जनता आहे आत्ता. म्हणजे गणेश यादव, मी समजा आम्ही 80 सालचे मित्र आहोत आणि आत्ताचे मित्र आहोत, आमच्यात खूप बदल पडले. त्यावेळेची आमची भावनिकता आणि आताची भावनिकतेमध्ये फरक पडला. त्यामुळे माणूस इतका बदलत चाललाय. त्यामुळे संविधान हे देवासारखं मानलं पाहिजे, त्याची पूजा करायला पाहिजे, त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. संविधानाबद्दल आमच्या आजच्याच लोकांना फार कमी माहिती आहे. म्हणजे 26 नोव्हेंबर ही तारीखच सगळ्यांना प्रश्न निर्माण करते की या तारखेच्या नावावर सिनेमा म्हणजे कमालच आहे. पण ही तारीख आमच्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाला काय देऊन गेलेली आहे हेच आम्हाला माहिती नाही. ही तारीख खऱ्या अर्थाने आम्हाला राजेशाहीतून लोकशाहीमध्ये परावर्तित करते. ही तारीख खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन सूर्य उगवून आम्हाला जगण्याची प्रेरणा देते ही तारीख, आणि या तारखेवर हा सिनेमा बेतलेला आहे. संविधान आहे, 75 वर्ष झाले संविधान आहे, आपण बघतोय, वाचतोय, त्या संबंध कायद्याचं काय आहे ते पण बघतोय. पण या संविधान हस्तांतर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये जे वाचन केलं, संविधान अर्पण करताना ते सांगितलं की हे संविधान जगातलं सर्वांग सुंदर संविधान मी या देशाला अर्पण करत आहे. हे संविधान बरहुकूम राज्य करण्याची जबाबदारी शासनावर आहे, येणाऱ्या सरकारवर आहे. ते जर चांगलं असेल तर या संविधानानुसार त्यांनी जर काम केलं, राज्य केलं, तर या देशातला प्रत्येक नागरिक सुखी, समृद्धी आणि आनंदी होईल. आणि जर असं झालं नाही तर हा दोष संविधानाचा नसेल, हा राज्यकर्त्यांचा नालायकपणा असेल. आणि तेवढंच आम्ही दाखवलेलं आहे. तर हे आपण बघावं आणि त्यात काय आमचं म्हणजे आमचा दृष्टिकोन कुठे चुकतोय का त्याचे मूल्यमापन करावं. मला असं, आम्ही त्या चित्रपटामध्ये शेवटी मागणी ही केलेली आहे की शाळेमधून संविधान विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. काय शिकवलं गेलं पाहिजे तर जसं अधिकार आहेत तसे कर्तव्य दिलेली आहेत ना, आम्ही काय कर्तव्य केलं पाहिजे. आणि आमचा समाज, संबंध भारत देश हा भोळ्या लोकांचा देश आहे. यांना कसं फसवायचं, कसं निपटवायचं हे काही हुशार लोकांना फार चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि 75 वर्ष त्या पद्धतीनं आपण निपटत आहोत असंच म्हणायला
लागेल. कारण बघा ना तुम्ही इतिहासामध्ये काही नुकसान झालं नाही 75 वर्षात. फार काही अशा लढाया केल्या नाही, फार काही आमचं गमावलं नाही. तरी आज 80% म्हणजे 80 कोटी लोकांना 5 किलो अन्नधान्य सरकारला द्यावं लागतं. 75 वर्षाची उपलब्धी आहे ही आमची. आणि दुसऱ्या बाजूला जपानवर हिरोशिमा नागासाकी ॲटम बॉम्ब पडतात, संबंध देश बेचिराख होतो. तो अवघ्या 10 वर्षामध्ये फिनिक्स पक्षासारखा उभा राहतो आणि पुढल्या 20 वर्षानंतर अमेरिकेसारख्या देशाला अर्थसहाय्य करण्याची कुवत निर्माण करतो. फक्त 20 वर्षात आणि 30 वर्षात जर एक देश करत असेल आणि 75 वर्ष होऊनही आम्हाला अजूनही आमच्या लोकांना 5 किलो अन्नधान्य द्यावं लागत असेल तर हे दुर्दैव आमचं आहे.